In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्यात सोपा पदार्थ व कुरकुरीत सगळ्यांना आवडणारा असा पदार्थ म्हणजे शेव. पण जर शेव तेलकट व मऊ पडणारी झाली तर मात्र डोक्याला ताप होऊन बसतो. तर अगदी सोपी पद्धत या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला पाहूया कुरकुरीत शेवची रेसिपी. तर या ठिकाणी 3 वाटी विकतचे बेसन घेतलेले आहे. विकतचे बेसन हे अतिशय बारीक दळलेले असते, त्यामुळे शेव आपली चांगली पडते व खुसखुशीत कुरकुरीत अशी तयार होते. या ठिकाणी 3 वाटी बेसन दळून घेतलेले आहे. आपल्याला जर जास्त बेसन हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. असं याला विशेष काही प्रमाणाची मर्यादा नाही. तर या ठिकाणी चवीनुसार जिरेपूड, धनापूड व मीठ टाकायचं आहे. जर जिरापूड, धनापूड टाकायची नसेल तर नाही टाकले तरीही चालू शकते. जर आवडत असेल तर ओवा तोही मिक्सरला बारीक करून यामध्ये टाकायचा आहे. तसा जर ओवा टाकला तर शेवग्यामधून तो पडणार नाही. चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे व सगळे हे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा, बेकिंग पावडर अजिबात वापरायचा नाही आणि थोडं थोडं पाणी टाकतच ही शेवचे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी एकदम ओतायचं नाही. जसं लागल त्या पद्धतीनेच पाणी टाकायचं आहे. पीठ मळताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की शेवचे पीठ हे अतिशय कठीण अशी मळायचे आहे, सैलसर मळायचे नाही. जर कठीण पीठ मळले तर आपली शेव छान बारीक अशी पडते आणि जर आपली शेवचे पीठ जास्त भिजले, पुढं जास्त वेळ ठेवले तर शेवग्यातून शेव बाहेर पडणार नाही. त्यामुळे ज्या वेळेला पीठ मळतो त्यावेळेला लगेचच शेव पाडायला घ्यायची आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपण शेव मळायला घेतो शेवचे पीठ त्यावेळेला लगेचच कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. अन्यथा वेळ जास्त जातो व पीठ जास्त फुगते व पीठ फुगल्यामुळे आपल्याला बारीक शेव पाडणे अवघड जाते. बेसनचे पीठ खूप चिकट असते, ते हाताला चिटकून राहते. तर अगदी लास्टला थोडंसं तेलाचा हात घेऊन हे वेगळं करून परत चांगला एक गोळा तयार करून ठेवला तरी चालेल. तर अशा पद्धतीने हे पीठ आपले मळून तयार झालेले आहे आणि तेही अतिशय कठीण असे पीठ मळून तयार झालेले आहे. तर साचा तयारच ठेवायचा आहे आणि प्रथम मी तुम्हाला मोठी शेव पाडून दाखवणार आहे आणि ही शेव पहिल्यांदा एका प्लेटमध्ये पाडणार आहे. प्लेटमध्ये पाडल्यामुळे आपल्याला भाजण्याची, डायरेक्ट पाडल्यामुळे भाजण्याची शक्यता असते. तर ही प्लेटमध्ये अगदी सावधपणे आपण पाडू शकतो. तीही अजिबात एकमेकांना चिकटली जात नाही, सहज आपल्याला तेलामध्ये टाकता येते. साच्यामध्ये पूर्ण पीठ न टाकता अर्ध साचा पीठ यामध्ये टाकून घेतलेले आहे. तर आता एका डिशमध्ये ह्या शेव, मोठी शेव आपण प्रथम पाडून घेणार आहोत. ही शेव ही चिवड्यामध्ये खूप छान लागते, म्हणून थोडीशी मोठी व थोडी अगदी बारीक अशी शेव करून घ्यायची आहे. सेम पिठाचेच आपण करणार आहोत, याला वेगळं पीठ तयार करायची अजिबातच गरज नाही. तर ही आपली शेव तळून घ्यायची आहे. आता ती शेव तळून घेतलेली आहे. तर आता डायरेक्ट ही शेव पाडताना अशी पाडायची आहे. दोन्ही पद्धतीने तुम्ही केली तरी चालू शकते.
ही थोडीशी रिस्की वाटते, त्यामुळं जर तुम्हाला भीती वाटत असेल तर डिशमध्ये पाडून परत तुम्ही तेलामध्ये टाकली तरीही चालू शकते. तर ही शेव चांगली आपली पाडून झालेली आहे. तर अगदी मंद आचेवर ही शेव तळून घ्यायची आहे. मोठी शेव ही थोडीशी तळायला वेळ घेते, पण बारीक जी आपण शेव पाडणार आहोत त्याला अतिशय घाईने शेव तळून काढायची आहे. तर ही आपली शेव तळून झालेली आहे, तर ती आपण काढून घ्यायची आहे. आता शेवची चकती बदलून घेतलेली आहे व आता आपण यामध्ये अतिशय बारीक अशी शेव पाडून घ्यायची आहे. पीठ हे आपले चांगले झालेले आहे, त्यामुळे शेव ही आपली खूप चांगली पडताना दिसत आहे. अतिशय पटकन ही शेव पाडता आली. जर शेव पाडणं थोडंसं जाचत असेल, शेवगा फिरत नसेल, तर थोडंसं मग पाणी लावून पीठ थोडंसं सैलसर केलं तरीही चालू शकते. तर पहा किती छान ही शेव आपली तळून झालेली आहे. ही शेव अतिशय पटकन तेलातून बाजूला काढायची आहे, नाहीतर लगेचच लाल पडते. तर पहा फ्रेंड्स, ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. आपल्याला जी चकती वापरून शेव पाडायची आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल धन्यवाद. जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, हाईप करा आणि लाईक आणि शेअर नक्की करा. काय सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.